महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान होणार आहे। पालखीच्या प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं तुकोबांचं मुख्य मंदिर आकर्षक आणि रंगीबिरंगी फुलांनी सजवलंय। दुपारी 2च्या सुमारास पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। संत तुकोबारायाची पालखी आज पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे आणि जी पालखी आता आपण बघतोय त्याच पालखीतनं या पादुका असतात त्या पंढरीकडे मार्गस्थ होतात। सध्या या पालखीची तयारी सुरू आहे, पालखीला सजवण्यात येत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काही वेळातच साधारण दुपारपर्यंत या पालख्या आहेत त्या इथे विराजमान होतील आणि लाखो वारकरी याच जी पालखी आहे तिला स्पर्श करण्यासाठी आतुर असलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण जर बघितलं तर या सगळ्या मंदिराचा गाभारा सगळा सजवण्यात आलाय। विविध रंगाच्या फुलांनी अत्यंत सुंदर अशा रेखीव पद्धतीनं हा सगळा गाभारा सजवण्यात आलाय आणि सेवेकरी जे आहेत भुजबळ कुटुंब ते गेल्या 4 पिढ्यांपासनं या मंदिराची या पालखीची सजावट करतायत, फुलांनी सजावट करतायत। काय यंदाचं वैशिष्ट्य आहे? तुमची 4थी पिढी आहे हे सगळं सजावट करण्यात। गेल्या अनेक वर्षापासून आपण ही सेवा करत असतो। ही सेवेचा जो आनंद आहे, या आनंद आपण किती जरी विकत घ्यायचं ठरवलं किंवा आपण कुणाला जरी काही सांगायचा प्रयत्न केला तर न सांगता ही सेवा करण्याचा मान मिळतो, यात खूप मला समाधान आहे। किती साधारण फुलांनी ही सगळी सजावट करण्यात आली आहे? कोणकोणते फुले याच्यात वापरण्यात आली? ही सजावट आपण कमीत कमी 5 ते 5,500 किलोच्या फुलांमध्ये सजवलेला आहे आणि याच्यात अनेक रंगीबिरंगी फुलांचा वापर केलेला आहे। याच्यात बाहेर देशातली फुले वापरली गेलेली आहे, जसे की अँथोरियम आहे, ऑर्किडची फुले आहे आणि जिप्सोची फुले आहे। असंच एक भुजबळ कुटुंब आहे, त्यांच्याकडनं गेले 4 पिढ्या झाला ही फुलांची सजावट करून विठुरायाची किंवा तुकोबारायाची सेवा घडवण्यात येते। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, देहू, पुणे। तर संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यात भंडारा डोंगराला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। याच ठिकाणी संत तुकाराम महाराज ध्यानधारणेसाठी जायचे। या डोंगरावर त्यांचं मंदिर आहे आणि तिथे अनेक भाविक दर्शनासाठी जातात। आता या मंदिराची भव्य उभारणी केली जाणार आहे, कायापालट होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या स्थळाची पाहणी केली आहे। ज्याला जीव ओतून काम करणं ते कारागीर पण मी बघितले। ते कारागीर मी आता तिथे गेलो, मी बघत होतो, तो त्याचं काम करत होता। कोण मागं आलंय, कोण बघतंय, आपल्याकडे लगेच हा एक फोटो काढा, ते अमकं करा तमकं करा, काही नाही। त्यानं मागं देखील वळून बघितलं नाही की कोण आलंय, काय चाललंय। तो त्याच्या तिथं गणेशाच्या मूर्तीचं कार्विंग त्या ठिकाणी करत होता आणि तो त्याचं काम करत होता। सकाळी काहीतरी 8ला सुरू करतात आणि संध्याकाळी 5-6ला ती सुट्टी करतात। मध्ये फक्त जेवणाच्या करता 1 तास सुट्टी करतात। अशा पद्धतीचं इतकं देखणं, कोरीव आखीव अशा प्रकारचं काम चाललेलं आहे। आणि यानंतर आपण पुन्हा एकदा तुकोबारायांच्या देहू नगरीमध्ये जाऊयात। आपली प्रतिनिधी शिवानी पांढरे तिथून आपल्यासोबत आहे। शिवानी, अवघ्या काही घटिका उरलेल्या आहेत पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी। मृदुंगाचा नाद, टाळांचा जयघोष, हरिनामाचा जयघोष सध्या देहू नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असेल। कसं वातावरण भक्तिमय झालंय? अत्यंत आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते। काही वेळापूर्वीच इथे पाऊस येऊन गेला आणि सगळे वारकरी मंडळी आहे ते देखील इथे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। यंदा 400 दिंड्या आहेत। या सगळ्या दिंड्या टप्प्याटप्प्याने या सगळ्या मंदिरात त्या आवारात दाखल होतील। मंदिराला व्यवस्थितरित्या सुंदररित्या सजावट करण्यात आली आणि महत्त्वाचं म्हणजे यंदाचं जे विश्वस्त मंडळ आहे ते पूर्ण तरुणांनी भरलेलं आहे। सगळे तरुण या विश्वस्त मंडळात देखील आहेत आणि परंपरागत जी वारी सुरू झालेली आहे, परंपरा जपली जाते या वारीत, तीच परंपरा पुढे नेण्याचं काम हे सगळे माझ्यासोबत असणारे तरुण करताना दिसत आहेत। एवढंच नाही तर काही मंडळी आयटीत आहे, काही मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत। मात्र इथून पुढे विठुरायाची सेवा करण्यासाठी, तुकोबारायाच्या ठिकाणी तुकोबारायाला चरणी लीन होण्यासाठी हे सगळे तरुण मंडळी पुढचे 20-22 दिवस याच वारी सोहळा अनुभवणार आहे आणि एक आयुष्याचा नवा आनंद घेताना दिसणार आहेत। सगळे तरुण दिसतायत तुम्ही। काय नेमकं वारी म्हणजे काय आहे तुमच्यासाठी? परंपरागत सुरू करण्यात आलेली वारी। परंपरा ही आमच्या पूर्ण म्हणजे तुकाराम महाराजांच्या घराण्याचं आधीपासून आहे। जसे की आमचे सोहम महाराज मोठे बंधू आहेत, ते 11वी पिढीतील वंशज आहेत आणि बाकीचेही आपले तरुण वर्ग आपण जे बघतो
ते म्हणजे पूर्णतः म्हणजे सोशल मीडिया आता जसे की आपण बघतो बरेचसे तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून भरकटत चाललेत, पण हा तरुण वर्ग असा आहे वारकरी संप्रदायामधला की जो म्हणजे स्वतः आता जी आपण आतली भक्ती असते, एक विठ्ठला चरणी असते, ती भक्ती करण्यासाठी पूर्ण हे तरुण वर्ग इथे येतात आणि पूर्ण अखंड वारी आपली सुरू असते त्यांच्यासोबत. पण जर बघितलं तर सोशल मीडियाचं सध्या युग आहे, मात्र याच युगात प्रत्येकाला परंपरा माहिती झाली पाहिजे, प्रत्येक जणाला विठुराया माहिती झाला पाहिजे आणि तुकोबारायांची जी काही माहिती आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी फेसबुक दिंडी देखील या सगळ्या तरुणांच्या तर्फे आयोजित करण्यात आली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे घरबसल्या आता सगळ्यांना हा वारीचा अनुभव घेता येणार आहे. प्रज्ञा, एवढंच नाही तर आपल्या बाजूने जर आपण काही दृश्य दाखवलं तर इथे अनेक ज्या काही वारकरी महिला वारकरी आहेत त्या तुळस अक्षरशः माथ्यावर घेऊन सगळ्या भक्तिमय वातावरणात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळते आणि दिवसभर हाच टाळ मृदुंगाचा गजर असू देत आणि हे सगळं वातावरण इथे पाहायला मिळणार आहे. प्रज्ञा.